तुमची अंतःकरणे अस्वस्थ का आहेत? येशू तुम्हाला मार्ग दाखवतो. आजचे पवित्र शुभवर्तमान. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ नयेत. देवावर विश्वास ठेवा. माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात अनेक निवासस्थाने आहेत. जर तसे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याकडे घेईन, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी कोठे जात आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि मार्गही तुम्हाला माहीत आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभू, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला माहीत नाही, मग आम्हाला मार्ग कसा कळणार? येशू त्याला म्हणाला, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही. प्रभूचे वचन. मनन. आपल्या जीवनात अनेकदा चिंता आणि अनिश्चितता आपल्याला घेरते. अशा वेळी येशू आपल्याला दिलासा देतो. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ नयेत. देवावर विश्वास ठेवा. माझ्यावरही विश्वास ठेवा. तो आपल्याला पित्याच्या घरात अनेक निवासस्थानांची खात्री देतो, जे आपल्या अंतिम घराचे प्रतीक आहे. जेव्हा आपण जीवनात दिशाहीन वाटतो तेव्हा येशू आपल्याला खात्री देतो. मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही. तो केवळ मार्गच नाही तर स्वतः सत्य आणि जीवन आहे. आज आपण आपल्या सर्व चिंता येशूच्या चरणी अर्पण करूया आणि त्याच्या शाश्वत मार्गावर विश्वास ठेवून खरी शांती अनुभवूया. प्रार्थना करूया. हे प्रिय येशू, आजच्या शुभवर्तमानासाठी तुझे आभार. जेव्हा आमची अंतःकरणे अस्वस्थ होतात तेव्हा तूच आमचा मार्ग, सत्य आणि जीवन आहेस. आम्ही तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. पित्याच्या घरात तुझ्यासोबत राहण्यासाठी आम्हाला नेहमी तुझ्या मार्गावर चालण्यास मदत कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला शांतीचा मार्ग दाखवतो. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.